रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी आणि हेच आपले हिरे मानके, दुसरी दौलत नाही, दुसरी दौलत नाही. आपण ही रायगडला जाण्यासाठी चढाई सुरू केलेली आहे. वरती चकोडगड खरा, परंतु उंचीने तोडता आणि दौलताबादच्या दशगुणी उंच ऐसे देखुनी आपले महाराज संतुष्ट झाले आणि बोलिले की तख्ता जागा हाच गड करावा. तख्त म्हणजे स्वराज्याची जागा. आणि समोरची खरी वाडे असतात ही स्वराज्याचं मंत्रालय होतं, अष्टप्रधान मंडळ होतं राजांची, 8 मंत्री त्यांची वाडी होती. मोरपंत पिंगळे, हंबीराव मोहिते, मिराजीरावजी रावजी पंडित, दत्ताजी त्रिंबक, रघुनाथ पंत, अण्णाजी दत्तो, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र, अशा 8 मंत्र्यांची वाडी इथे आहे. इथे 5 आहेत, त्याच्या मागे 3 आहेत. डाव्या साईडला कोठार आहे, धान्य कोठार आहे. गडावर धान्य साठवायचा. तर मग झालं तर आपल्या गडाला 6 महिने पेटचा साठा किंवा कालावधी या ठिकाणी केला जात होता. पश्चिम बघा, लाईटचे पोल्स तुम्हाला पश्चिम टोकाला इतिहासात हिरकणीचा बुरुज म्हणतात आणि भगवा ध्वज फडकतोय, लोखंडी रेलिंग दिसते आहे. त्या टोकाला इतिहासामध्ये टकमक टोक असं म्हणतात. प्रसिद्ध पॉइंट, चोरी, लबाडी आणि गुन्हेगारांना तिथून पोत्यात बांधायचं आणि त्या व्यक्तीचा जो कडेलोट आहे हा टकमक टोकावरून केला जात होता. महत्वाच्या जागी आपण आलो. शिवरायांचा दरबार, राजसभा, शिवराज्याभिषेक सोहळा चित्र पाहता हे रायगडाच्या राजसभेतलंच आहे की त्या काळात 6000 लोक बसतील राज्याभिषेकाच्या वेळी. सिंहासनाच्या बाजूला काही बांधकामं दिसतात. उजव्या बाजूला राष्ट्रमाता जिजाऊसाहेब बसल्या होत्या. युवराज छत्रपती श्री संभाजी राजे राजाराम महाराज बसले होते. आणि आपण पाहिलं मेघडंबर छत्र 1985 मध्ये बसवलंय. रायगडाची समोरची बाजू दिसते, जी शिवभक्त गड पायी चढतात ना, गडावरती या बाजूला येतात. गडदैवत शिरकाई मातेचं मंदिर, हत्ती तलाव हे गडाच्या उत्तरेकडे आहे. शिवप्रतिमा महाराजांच्या पहिले पाहतो ती सिंहासनाची प्रतिकृती आहे. 1974 ला प्रतिमा इथे बसवली. मानाचा मुजरा करा. हा राजांचा राजवाडा होता. हा भव्य होता, 2 मजली होता. राजांनी आपला प्राण इथे सोडला आणि इथून 1 किलोमीटर अंतर समोरचं मंदिर आहे जगदीश्वर महादेवाचं मंदिर आणि मंदिराच्या बाजूला गोल आकार पांढरा घुमट आहे.